नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची तारीख आता ठरलेली आहे शेतकरी मित्रांनो, की कोणत्या दिवशी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार। शेतकरी मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना म्हणजे पीएम किसान योजना। 2019 साली केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेली ही योजना जगातील सर्वात मोठी योजना आहे शेतकरी मित्रांनो। या योजनेमध्ये वर्षाला शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात शेतकरी मित्रांनो। आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर यशस्वीपणे पार पडलेले आहेत। आता सर्व शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे ते 22व्या हप्त्याची। आता शेतकरी मित्रांनो, सर्वांच्या मनात एकच प्रश्न चालत आहे की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आपल्या खात्यात केव्हा पडणार। तर मागील म्हणजे 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा झाला। त्यानंतर आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे। उपलब्ध माहितीनुसार 24 फेब्रुवारी 2026 रोजी 22वा हप्ता जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। मात्र केंद्र सरकारकडून अद्याप तक कोणतीही घोषणा झालेली नाही, पण उपलब्ध माहितीनुसार 24 फेब्रुवारी 2026 रोजी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता पडण्याची शक्यता आहे। तरीही प्रशासन पातळीवर तयारी सुरू असल्याची चर्चा आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे आपल्या खात्यात पैसे कधीही जमा होऊ शकतात, म्हणून सर्व कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण कराव्या अत्यंत गरजेचे आहे। आता शेतकरी मित्रांनो, हप्ता मिळवण्यासाठी कोणत्या आवश्यक अटी असतात त्या आधी जाणून घेऊया। मित्रांनो, अनेक शेतकरी अजूनही ई-केवायसी पूर्ण केलेले नाही। काही जणांनी सत्यापन अर्धवट ठेवले, तर काही ठिकाणी आधार क्रमांक नावातील स्पेलिंग किंवा बँक खात्याची माहिती चुकीची आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या अटी तुम्ही बरोबर दुरुस्त करून घ्या, तेव्हाच तुम्हाला 22व्या हप्त्याचा लाभ मिळणार। आता काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळू शकतात। तर आता शेतकरी मित्रांनो, हे 4,000 रुपये शेतकऱ्यांना कसे मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, अशी शक्यता आहे की शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळाला नव्हता, म्हणजे राज्यातील आणि देशातील खूप असे शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो की त्यांना 21वा हप्ता मिळाला नाही, कारण त्यांची ई-केवायसी पूर्ण नव्हती म्हणून। पण आता त्यांनी जर दुरुस्त करून ई-केवायसी आणि जे स्पेलिंग मिस्टेक आहे ते जर बरोबर केले, तर त्यांना 21वा आणि 22वा असे मिळून 4,000 रुपये मिळू शकतात शेतकरी मित्रांनो। आता मित्रांनो, 22व्या हप्त्याची वाट पाहताना आपली सर्व माहिती बरोबर आहे की नाही, म्हणजे शेतकरी मित्रांनो ई-केवायसी बरोबर आहे की नाही, त्यानंतर तुमच्याजवळ आता फार्मर आयडी असणे अतिशय आवश्यक आहे। फार्मर आयडी जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला 22वा हप्ता मिळणार नाही। फार्मर आयडी काढून घ्या शेतकरी मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला या 22व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, छोट्या छोट्या चुकांमुळे तुम्ही तुमचा 2,000 रुपयांचा 22वा हप्ता गमावू शकता। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, कोणतीही चूक न करता तुम्ही तात्काळ ई-केवायसी आणि फार्मर आयडी काढून घ्या, तेव्हाच तुमच्या खात्यावरती तुम्हाला 22वा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।